भंडारकवट्यात जनावरांचा बाजार भरला। एकाच दिवशी 14 लाखांची उलाढाल। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे पहिल्यांदाच जनावरांचा बाजार भरला। पहिल्याच दिवशी जनावरांच्या खरेदी विक्रीतून 14 लाख रुपयांची उलाढाल झाली। भंडारकवटे परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पहिल्यांदाच जनावरांचा आठवडा बाजार सुरू झाला। आमदार सुभाष देशमुख यांनी बैलजोडीची पूजा करून या बाजाराचे उद्घाटन केले। या बाजारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर गुरुवारी जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी खूप मोठी सोय होणार आहे। यावेळी भंडारकवटे गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, भाजपाचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, ज्येष्ठ नेते हनुमंतराव कुलकर्णी, यतीन शहा, तंटामुक्त समिती अध्यक्ष उमेश पाटील, माजी सरपंच निंगप्पा कुपसंगे, पुत्तू बबलेश्वर, संगप्पा बिराजदार, पैलवान हनुमंत पुजारी, धरेप्पा तेली, बसवराज मुक्काणे, सोमनिंग कमळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज गुरुवार पीर महाशिदाचं भंडारकवटे गावामध्ये आठवडा बाजार माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व तरुणांचे प्रेरणास्थान असलेले सरपंच भीमाशंकर बबलेश्वर व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यानं आज पहिल्यांदाच भंडारकवटे गावामध्ये मोठ्या प्रमाणात आठवडा जनावर बाजार भरत आहे आणि योग्य प्रतिसाद मिळत आहे। भविष्यात सुद्धा सर्वांनी भंडारकवटे गावामध्ये जास्तीत जास्त जनावर विक्रीसाठी आणावं आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना आव्हान आहे की हे भंडारकवटे गावामध्ये जे उपक्रम यांनी चालू केला आहे भविष्यात चांगल्या पद्धतीनं भरभराटीला यावं आणि जनावरला जे जनावर विकतात त्यांना 50 आणि जे घेतात त्यांना फक्त 50 रुपये ठेवलेलं आहे। शेळीला 20 रुपये अशा पद्धतीनं उपक्रम भंडारकवटे गावामध्ये चालू केलेला आहे। त्याचा लाभ सर्व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या गावातील लोकांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो।